देवाच्या गोष्टी ऐकण्यासाठी, देवाच्या संत समागमासाठी 4 दिवस म्हणजे आपल्या आयुष्याची गाठोडी म्हणावा, चुकू देऊ नये, आलाच पाहिजे असा निश्चय तयार करावा. या सगळ्या गोष्टी निश्चयाच्या आहेत, मनाचा निश्चय. आडेवेडे घेऊ नये, आलाच पाहिजे. ही संधी मनुष्य देहामध्ये येते, ही महत्वाची येते. असा विचार करावा का आम्हाला देव 4 दिवसासाठी 360 दिवस जिवंत ठेवते. 360 दिवस 4 दिवसासाठी. मग गेला नाही पाहिजे का? गेला पाहिजे. आणि प्रत्येकाने आपल्या घरी नित्यनियम हा एक पाठ ठेवावा, त्याला हरिपाठ म्हणतात. प्रापंचिक जीवनामध्ये, कुटुंबामध्ये हा हरिपाठ होणे आवश्यक आहे. मग तुम्ही ज्ञानेश्वराचा असेल, एकनाथ महाराजचा असेल, नाही तर तुकारामाचा किंवा नामदेवाचा हरिपाठ वाचलाच पाहिजे. ही एक वळण तयार होते मनाला, आणि हा वळणीचाच मार्ग आहे, ज्याला आपण अभ्यासही म्हटलं तरी चालते. मनाला शहाणपणा, मन चांगला बनवण्यासाठी, मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी, किंवा असा एक विचार केला तर नित्यनियम हा काही करू शकते. नित्यनियम तसा आपला खाण्यापिण्याचा नित्यनियम, अंग धुण्याचा नित्यनियम, तसा एक आपल्या जीवनामध्ये हा नित्यनियम तयार करा ना. आपल्या देवाचा पाठ करण्याचा. देव तुम्हाला उमजला आहे. देव हा मोक्षासाठी आयताच आहे. काही तुम्हाला याच्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही. न लगे दंड न मुंडन ती काही. देवासाठी प्रयत्न नाही. तुमच्या दैवाने, तुमच्या भाग्याने, तुमच्या पुण्याईने तुमच्या जवळ प्रगट झालेलाच आहे. पण तो हरवला नाही पाहिजे. कधी कधी प्रपंचाच्या संगतीमध्ये हरवण्याचा वेळ प्रसंग येते.